इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस। न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़ भुसावल शहर में पत्रकार परिषद संतोष चौधरी माजी आमदार संतोष चौधरी के कार्यकर्ताओं ने आज लिए पत्रकार परिषद। आइए देखते रहिए न्यूज़ मास्टर, हर पल हर वक्त हर घड़ी। आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिनांक 23/7 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आणि सरचिटणीस रोहितदादा पवार ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष राजा राजपूरकर यांच्या पुणे येथे मीटिंग झाली। त्यामध्ये म्हणजे मला तिथं जळगाव जिल्हा ओबीसी विभाग जिल्हाध्यक्षपदी मला वर्णी लावण्यात आली आणि पुढील जळगाव जिल्ह्यामध्ये पुढे मीटिंगा वगैरे करून भावीच्यात वेगवेगळ्या बैठका भरवून पुढच्या कार्यकारिणीस मला शुभेच्छा दिल्या। हो, अचानक हे पदाचा तुम्हाला फोन आला भाऊ संतोष भाऊंच्या माध्यमातून, काय फिलिंग्स त्यावेळेस, काय अपेक्षा होती का तुम्हाला फॉर्म्युला? मला अपेक्षा काहीच नव्हती, पण जसा संतोष भाऊ राजेंद्र चौधरी प्रमोद बापू पाटील जिल्हाध्यक्ष यांनी मला फोन करून सांगितले की तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदासाठी नियुक्त करण्यात आम्ही एक शिफारस म्हणजे सांगितलं आहे, तर तुम्ही पुण्याला जाऊन ते पद घ्या। तेव्हा मला एकदम अचानक धक्का बसला की एवढं मोठं पद मला पेलवेल का। त्यावेळेस आमचे आमदार संतोष भाऊ चौधरी या हमेशा आमच्या पाठीमागे उभे राहतात आणि आम्हाला पाठबळ देतात। त्यांच्या पाठबळामुळे मी हे जबाबदारी घेण्यास तयार झालो। पुढचं आता काम कसं असेल? आता पुढचं काम असं की जळगावमध्ये विविध तालुका स्तरीय बैठका वगैरे घेऊन विविध चर्चा करून पुढील कार्यकारिणीस सुरुवात करणार आहे। निवडणुका पाहता कसं नियोजन असेल? निवडणुका पाहता आता ओबीसी सेलचं आपल्या पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये यांचे सट्टा पत्ता सेक्स काय ते त्यांचे स्कॅन्डल वगैरे एवढं म्हणजे महाराष्ट्रभर यांचा उत्माद चालू आहे, माज आलेला आहे यांना। यांचा माज उतरवण्यासाठी मला जळगाव जिल्ह्यामध्ये काय करता येईल त्याचा मी पूर्ण तालुका आढावा बैठका घेऊन प्रयत्न करेल। अजून काही मस्त बोलले? सर्वप्रथम आज या ठिकाणी खूप आनंद होत आहे की सचिन अण्णा पाटील यांना ओबीसी सेलचं जिल्हाध्यक्षपद मिळाल्याबद्दल त्यांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आमचे नेते माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांचं त्यांना हमेशा पाठबळ राहीलच आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाला बळकट करण्यासाठी आणि ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी यांना जे जिल्हाध्यक्षपद मिळालेलं आहे त्यात आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू आणि त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना आम्ही मदत करत राहू। हो, एकंदरीत पाहिलं संपूर्ण ठिकाणी इतर पक्षामध्ये चांगले गाठी मांडण्या चालू आहेत निवडणुकीच्या। काही आपल्याकडनं सुद्धा ठिकाणी संतोष भाऊसोबत काय बैठकी झालेल्या आहेत का होणार आहेत का? संतोष भाऊंसोबत गुप्त पद्धतीने सर्व बैठकी सुरू आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच सत्ता आमची राहील असे या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासन देतो आहे। पूर्ण बोलो। दादा क्या आगे? आज हमारे सचिन भाऊ पाटिल अन्ना जो जिनको हम बोलते उनको आज ओबीसी सेल के जिलाध्यक्ष दिया है। इसके लिए हमारी पार्टी की तरफ से संतोष भाऊ की तरफ से और राष्ट्रवादी शरदचंद्र पवार की तरफ से मन्ना को मुबारकबाद देते हैं। तो कैसे? आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटातर्फे आमचे मोठे बंधू सचिन भाऊ पाटील यांना जिल्हाध्यक्ष ओबीसीचं पद देण्यात आलं आहे आणि संतोष भाऊंच्या विश्वासू असलेले आमचे सचिन भाऊ पाटील यांना भाऊंनी यांच्यामधले गट्स बघून यांना आज ही जबाबदारी दिली आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की सचिन अण्णा हे पद खूप चांगल्या रीतीने भूषवतील आणि ज्या सुविधांनी ओबीसी समाज वंचित आहे त्या सुविधांचा पाठपुरावा करून ते सगळ्या समाजासाठी व आपल्या संतोष भाऊंचं नाव कुठंही खाली न जाऊ देता पाठपुरावा करून ते सगळ्या समाजासाठी व आपल्या संतोष भाऊंचं नाव कुठंही खाली न जाऊ देता ते पूर्णपणे प्रयत्न करतील अशी आम्ही त्यांच्यावर खात्री ठेवतो व त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।
हो काय सांग. नमस्कार. सर्वात आधी सचिन भाऊंना OBC सेलचे जिल्हाध्यक्षपदाचं विभागाचं जिल्हाध्यक्षपद भेटलं आहे, त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि विश्वास आहे की सचिन भाऊ संतोष भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जसे आम्ही सगळं मिळून कामं करतात त्याच पद्धतीने सचिन भाऊ पण जनतेची सेवा करतील, OBC सेलसाठी चांगलं कामं करतील विभागामध्ये. आणखी मला हेच विश्वास आहे की सचिन भाऊंना हे पद भेटलं आहे, चांगल्या माणसाला भेटलं आहे, का कर्तव्यदक्ष माणसाला भेटलेलं आहे. तर यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपले. थँक्यू. काय दुसरे कर्तव्य